ऐकून तुमच्याही डोळ्यात पाणी येईल. रश्मी दिल्लीच्या एका मोठ्या बंगल्यात काम करत होती. ती तिच्या मालकिनीची खास मोलकरीण होती. तिचे वय अंदाजे 30 असेल. तिला 2 मुले आणि 1 मुलगी होती. रश्मी त्या बंगल्यात गेल्या 8 वर्षांपासून काम करत होती. पण त्या मालकिनीच्या लग्नाला 9 वर्षे झाली, तरीही तिला अजून एकही मूलबाळ नव्हते. या 9 वर्षात त्यांनी अनेक उत्तम डॉक्टरांकडून उपचार घेतले. त्यासोबतच बऱ्याच तांत्रिक बाबांनाही आपली समस्या सांगितली होती. तरीही त्यांना मूल होऊ शकले नाही. कदाचित मूल होणे हे त्यांच्या नशिबी नव्हते. असो, रश्मीचे तिच्या मालकिनीवर खूप प्रेम होते. तिच्या मालकिनीचा आणि मालकाचा प्रेमविवाह झाला होता. त्यांच्या लग्नाच्या 1 वर्षानंतर त्यांनी रश्मीला त्यांच्या बंगल्यात घर कामाला घेतले होते. ती त्यांची सर्वात विश्वासू मोलकरीण होती, म्हणून तिची मालकीण तिच्यासोबत प्रत्येक गोष्ट शेअर करायची. रश्मीला तिच्या मालकिनीचे दुःख बघवत नव्हते. तिच्या मालकालाही लहान मुलांची खूप आवड होती. त्यांना काहीही झालं तरी मूल हवं होतं. त्या नवरा बायकोंमध्ये खूप प्रेम होतं. पण आता मालकिनीला मूल होत नसल्याने मालक तिच्यावर रागराग करायचे आणि म्हणायचे की मला तुझ्याकडून फक्त एक मूल हवे आहे. काहीही करून मला माझे रक्त हवे आहे. मी माझ्या आईवडिलांचा एकुलता एक मुलगा आहे. माझ्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर मी त्यांच्या पिढीला इथपर्यंत घेऊन आलो आहे. आपल्याला मुलगा झाला नाही तर आपली पिढी पुढे जाणार नाही. आणि मालकिनीला ते म्हणायचे की त्यासाठी तू काहीही कर, वाटेल तेवढा पैसा खर्च कर, पण मला तुझ्याकडून माझे मूल हवे आहे. त्यामुळेच आपली पुढची पिढी तयार होईल, नाहीतर आपली पिढी इथेच संपेल. मालकालाही त्याच्या मालमत्तेचा वारस हवा होता. त्यांनी मूल दत्तक घ्यावे असे अनेकांनी त्यांना सुचवले होते. पण मालकाचे म्हणणे होते की आपले मूल आपलेच रक्त असते आणि परक्याचे नेहमी दुसऱ्याचे असते. मालकीने स्वतःवर खूप खर्च केला, सर्व प्रकारे प्रयत्न केले, पण तरीही ती प्रेग्नेंट होऊ शकली नाही. एके दिवशी मालकीन शांतपणे त्यांच्या बेडरूममध्ये बसल्या होत्या आणि मालक त्यांना म्हणत होते की जर त्यांना वारस भेटला नाही तर ते दुसऱ्या स्त्रीशी लग्न करेल. मालकिनीचे मालकावर खूप प्रेम होते. त्यांनी त्यांच्या पतीने दुसऱ्या स्त्रीशी लग्न करावे असे कधीच वाटत नव्हते. मालकालाही हे नको होते, पण तेही लाचार होते. या संपूर्ण प्रकरणात रश्मीच्या मालकिनीला खूप मदत केली होती. मॅडम ज्या तांत्रिक बाबांकडे जायच्या तेव्हा त्या रश्मीलाही सोबत घेऊन जायच्या. आजपर्यंत याचा रश्मीला खूप फायदा झाला होता, कारण मॅडम रश्मीला खूप पैसे द्यायच्या. पण यावेळी तिच्या मालकाने दुसरं लग्न करण्याचा ठाम निश्चय केला होता आणि कोणत्याही परिस्थितीत आपण आपला निर्णय बदलणार नाही असं त्यांनी मालकिनीला सांगितलं होतं. कारण याआधीही मालकाने मुलांसाठी दुसरं लग्न करणार असा हट्ट धरला होता. पण ते नेहमी मालकिनीवर प्रेम करेल, तिला कधीही सोडणार नाही असे म्हणायचे. हे ऐकून मालकीन खूप रडायची. मालकाला मालकिनीच्या डोळ्यातील अश्रू पाहवत नसे. प्रत्येक वेळी मालक मालकिनीच्या डोळ्यातील अश्रू पाहून दुसरे लग्न करण्यापासून स्वतःला थांबवत असे. त्यांनी मालकिनीला पूर्ण आश्वासन दिले होते की त्यांच्या मनात जी मालकिनीची जागा आहे ते ती दुसऱ्या पत्नीला कधीही देणार नाही. त्यांना फक्त दुसऱ्या पत्नीपासून मूल हवे होते आणि मालकीन मालकाचे प्रेम होते आणि ती म्हणायची की माझे नेहमीच तुझ्यावर प्रेम राहील. आता मालकाने जो काही निर्णय घेतला होता ते त्या निर्णयापासून कधीही मागे हटणार नव्हते. त्यामुळे मालकीन खूप अस्वस्थ होती. ती त्याच विचारात दिवस रात्र रडत असायची. एके दिवशी रश्मी मालकिनीच्या खोलीची फरची पुसत होती, तेव्हा मॅडम डोळ्यात अश्रू घेऊन बेडवर बसल्या होत्या. रश्मी त्यांना म्हणाली, मॅडम काळजी करू नका, सर्व काही ठीक होईल, काही चुकीचे होणार नाही. तर मॅडम म्हणाल्या, रश्मी तुला माहीत नाही का, मी कधीच आई बनू शकत नाही. त्यामुळेच मालक दुसरे लग्न करत आहे. मी माझ्या नवऱ्याची दुसरी बायको सहन करू शकत नाही. एकाच घरात एकत्र राहून मी माझ्या सवतीचे तोंड नाही पाहू शकत. माझ्या सवतीने माझ्या समोर यावं असे मला कधीच वाटत नाही. माझ्या पतीवर खूप प्रेम आहे. मला माहीत नव्हते की लग्नानंतर देव मला मूल देणार नाही आणि यामुळे माझ्या पतीच्या हृदयातील माझ्याबद्दलचे प्रेम कमी होईल. रश्मीने मालकिनीचे सांत्वन केले आणि म्हणाली, मॅडम जसं तुम्ही विचार करत आहात तसे काही नाही. मालकाचे सुद्धा तुमच्यावर खूप प्रेम आहे आणि ते दुसरं लग्न मजबुरीने करत आहे. यावर मालकीन म्हणाली, माझ्या नवऱ्याची दुसरी बायको जेव्हा या घरात येईल आणि मुलाला जन्म देईल तेव्हा माझ्या पतीच्या मनात माझ्यासाठी जे काही थोडे प्रेम शिल्लक आहे तेही संपून जाईल, कारण मी त्यांना मूल देणार नाही. जर त्या स्त्रीने आपल्या मुलाला जन्म दिला तर माझा नवरा तिला आणि तिच्या मुलाला जास्त किंमत देईल आणि माझी किंमत या घरात शून्य होऊन जाईल आणि मला या घरात सन्मानही मिळणार नाही. त्यामुळेच मला हे अजिबात नको आहे. होय, मला या शहरातही काहीसा मान आहे, कारण मी एका मोठ्या उद्योगपतीची मुलगी आहे आणि मी माझ्या नवऱ्याशी मोठ्या आग्रहाने लग्न केले. हे तुला पण माहीत आहे. माझे आई वडील आमच्या लग्नाला तयार नव्हते, तरीही मी माझ्या पतीशी लग्न केले. जर त्यांना माझे पती दुसरे लग्न करत आहे याबाबत कळले तर ते म्हणतील की हा तुझ्या चुकीच्या निर्णयाचा परिणाम आहे. त्यामुळे मी त्यांना काही सांगू शकत नाही. माझ्या पतीचे मित्रही त्यांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला देतात.
जेणेकरून या घरातील माझे मूल्य पूर्णपणे नष्ट होईल. परंतु मी हे अजिबात होऊ देणार नाही. मला यावर काहीतरी मार्ग काढावा लागेल. मी असे माझ्या संसाराचे वाटोळ होताना पाहू शकत नाही. कुठल्या स्त्रीला असं वाटणार नाही की तिच्या पतीने दुसरे लग्न करावे, आणि तेही दोघी सवते एकाच घरात. नाही, मी हे होऊ देणार नाही. मग अचानक मॅडम रश्मीच्या चेहऱ्याकडे एक विचित्र नजरेने पाहू लागल्या. रश्मी पण मालकिनीकडे बघत होती आणि विचार करत होती की अचानक मॅडमला काय झाले आहे, त्या माझ्याकडे अशा का बघत आहे. मग मालकीन म्हणाली, रश्मी, तू मला मदत करू शकतेस का? त्यांनी रश्मीचे हात धरले आणि पुन्हा तोच प्रश्न विचारला. तेव्हा रश्मीला आश्चर्य वाटले. ती म्हणाली, हो मॅडम, मी तुमचे काम करायला सदैव तयार आहे. मी तुम्हाला नेहमीच मदत करीन, कारण ते माझे कर्तव्य आहे आणि त्यासाठी तुम्हाला मला विचारायची गरज नाही. तुम्ही फक्त तुमचं काम सांगा. मला तुमच्यासाठी काय काम करावं लागेल? तर मॅडम म्हणाल्या की आज मी तुझ्याकडे अशी मदत मागणार आहे. कदाचित तू या मदतीसाठी कधीच तयार होणार नाहीस. त्यांचे बोलणे ऐकून रश्मीला आश्चर्य वाटले की ते असे कोणते काम आहे आणि अशी कोणती मदत आहे जी मी करू शकत नाही. रश्मी म्हणाली, मॅडम, मी तुम्हाला सर्व प्रकारे मदत करण्याचा प्रयत्न करेन आणि मी तुम्हाला मदत करण्यास नकार देईन असे कधीही होऊ शकत नाही. तर त्या म्हणाले की मी आता तुला जे काही सांगणार आहे ते तुला ऐकणे खूप कठीण आहे आणि ते करणे देखील खूप कठीण आहे. तू ते करण्यास नाकारशील. मॅडमला नक्की माझ्याकडून कसली मदत हवी आहे या विचाराने रश्मी गोंधळून गेली. पण पुढच्या क्षणी तिच्या पायाखालची जमीनच सरकली, कारण मॅडमने अशा प्रकारे तिची मदत मागितली होती की तिला पुढे काय बोलावे तेच समजत नव्हते. मालकिनीचे म्हणणे ऐकून ती क्षणभर हादरली होती. मालकीन रश्मी चेहऱ्यावरचे हावभाव पाहत होती. मग ती रश्मीला म्हणाली, मला माहीत आहे की तू मला या बाबतीत मदत करणार नाहीस, कारण हे काम कोणतीही महिला इतका सहजासहजी करणार नाही. मग रश्मी म्हणाली, मालकीन, हे कसे होऊ शकते? एवढं मोठं काम आणि तेही कोणाला न सांगता कसं करू? या कृत्यामुळे तुमचे माझ्यापेक्षा जास्त नुकसान होईल. मी तुम्हाला मदत करेन. पण ती विचारात पडली होती. रश्मीकडे बघून मालकीन म्हणाली की तू मला मदत केलीस तर मी तुला त्याची मोठी किंमत देईन. माझ्या कामाच्या बदल्यात मी तुला पूर्ण 20 लाख रुपये देईन. 20 लाखांची रक्कम ऐकून रश्मीला धक्काच बसला, कारण इतका पैसा तिने तिच्या आयुष्यात कधीच पाहिला नव्हता. तिच्या डोळ्यासमोर 20 लाख रुपये तरळू लागले. तिला माहीत होते की या जगात पैसा असेल तरच सर्व काही आहे, नाही तर पैशाविना काहीच नाही. ती खूप गरीब असल्यामुळे तिचे लग्नही एका गरीब शेतकऱ्याशी झाले होते. तिचा नवरा तिच्या मुलांसोबत गावी राहत होता आणि रश्मी इथे शहरात मालकिनीच्या बंगल्यात काम करायची. इथे काम करून ती दर महिन्याला तिच्या पतीला पैसे पाठवत असे. जेव्हापासून ती ते काम करायला लागली तेव्हापासून तिच्या पतीने शेती करणे सोडून दिले होते आणि लाखो रुपयांचे कर्ज डोक्यावर करून ठेवले होते. तिच्या नवऱ्याने सुमारे 5 ते 6 लाख रुपयांचे कर्ज केले होते. हे 20 लाख रुपये तिच्यासाठी खूप महत्त्वाचे होते. ही रक्कम खूप मोठी होती आणि काम खूप सोपे होते. तिला काही फरक पडत नव्हता. पण तिचा नवरा तिला या कामासाठी परवानगी देईल की नाही अशी भीती तिला वाटत होती. बरं, तिला पूर्ण आशा होती की जेव्हा तिच्या पतीला समजेल की या कामात त्यांना 20 लाख रुपये भेटतील तेव्हा तो लगेच या कामासाठी तयार होईल. असा विचार करून ती लगेच मालकिनीला म्हणाली, मी तुमचे काम करायला तयार आहे, पण तुम्हाला या कामासाठी मालकालाही तयार करावे लागेल. आणि मॅडम, जर बाहेर याबद्दल कोणाला काही कळले तर लोक किती वाईट बोलतील हे तुम्हाला माहीत आहे आणि तुमच्या प्रतिष्ठेवरही याचा परिणाम होईल. आणि या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे मालकाला मान्य होईल का? मालकीन म्हणू लागली की माझा नवरा जर मुलांसाठी दुसरं लग्न करायला तयार असेल तर तो या कामासाठी अगदी सहज तयार होईल. तुला माहीत आहे की मी हे माझ्या हृदयावर दगड ठेवून बोलत आहे. पण मॅडम, तुम्ही एकदा मालकाशी बोलून बघा, ते काय म्हणतात, तरच आपण हे काम सुरू करू. हे खूप मोठे आणि खूप जोखमीचे काम आहे, म्हणून तुम्ही यावर पुन्हा एकदा विचार करा. रश्मीने मालकीने पुन्हा एकदा विचार करायला सांगितला, जेणेकरून त्यांना नंतर पश्चाताप होऊ नये. मालकीन म्हणाली, मी हा निर्णय मोठ्या कष्टाने घेतला आहे आणि आता मी माझ्या निर्णयावरून मागे हटणार नाही. तू माझी काळजी करू नको. मालकीन तिच्या निर्णयावर ठाम होती. तिने आपला निर्णय घेतला होता आणि आता ती मागे हटणार नव्हती. त्या म्हणाल्या की त्यांच्या सवतीला आयुष्यभर सहन करण्यापेक्षा मी हा एका रात्रीचा त्रास नक्कीच सहन करेल. त्यामुळेच मी हा निर्णय घेतला आहे. हे काम रश्मीसाठी खूप मोठं आहे असं तिने ठरवलं होतं. आधी तिला तिच्या नवऱ्याची परवानगी घ्यावी लागेल आणि मग हे काम पूर्ण करावे लागेल. हे काम खरोखरच हृदय पिळून टाकणारे होते. जर तिच्या पतीने तिला परवानगी दिली तरच ती मालकीनला सर्व प्रकारे मदत करण्यास तयार होती. आणि हे काम शक्य तितकं लोकांपासून लपून ठेवायचं होतं, कारण मालक आणि मालकीन लोकांसमोर उघड झाले तर लोकांचा गैरसमज होईल. बरं, रश्मीला ही मालकाची भीती वाटत होती, कारण मालक खूप उतावीळ स्वभावाचे होते. ते मालकिनीवर खूप प्रेम करत होते. पण जेव्हा त्यांना कळेल की मालकिनीने असा प्लॅन केला आहे
तेव्हा मला कळत नाही की त्यांची प्रतिक्रिया काय असेल. रश्मीने तिच्या पतीला फोन केला होता आणि मालकीण आता मालक घरी येण्याची वाट पाहत होती. खरं तर मालकिणीचे काम असे होते की रश्मी मालकिणीच्या नवऱ्यापासून मुलाला जन्म देईल, कारण ती आयुष्यभर तिच्या सवतीला सहन करू शकत नाही. पण फक्त मुलासाठी तिच्या नवऱ्याने दुसऱ्या बाईसोबत एक रात्र सहन करण्यात काही नुकसान नाही. ही फक्त एका रात्रीची गोष्ट होती. मालकीणीने रश्मीला सांगितले होते की तू माझ्याऐवजी माझ्या खोलीत जाशील आणि माझ्या पतीसोबत संबंध ठेवशील. मग तू गरोदर राहशील. मूल झाल्यावर तू आमचे मूल आम्हाला परत करशील. त्या बदल्यात मी तुला 20 लाख रुपये देईन. रश्मीला या कामात काहीच प्रॉब्लेम नव्हता, कारण तिला याआधीच 3 मुले होती, 2 मुलं आणि 1 मुलगी. त्यामुळे तिला अपत्य नको होते. असो, मालकाला स्वतःचे मूल हवे होते. त्याने हे काम दुसऱ्या कोणाला करायला सांगितले असते तर त्याचा परिणाम त्याच्या प्रतिष्ठेवर झाला असता. रश्मी त्यांच्या घरात राहत होती आणि त्यांच्या अडचणी तिने चांगल्या प्रकारे समजून घेतल्या होत्या. म्हणूनच त्यांनी तिला हे काम करायला सांगितले. पण एका स्त्रीला तिच्या पतीसोबत दुसरी स्त्री सहन करणे खूप कठीण असते. ही सुद्धा मालकिणीची मोठी मजबुरी होती. पण या कामासोबतच मालकिणीने मला एक अटही घातली होती. ती म्हणाली होती की रश्मी, मला माफ कर, पण माणसाचा स्वभाव कधीही बदलू शकतो. म्हणूनच मी तुला हे सांगत आहे की मूल झाल्यावर तू तुझ्या गावी जाशील. त्यानंतर आम्ही तुला आमच्या घरी कामावर ठेवू शकत नाही. मालकिणीच्या विधानाचे रश्मीला खूप वाईट वाटले. ती म्हणाली, मॅडम, मग मी कामाला कुठे जाणार आणि माझे कुटुंब कसे जगणार? मालकीण म्हणाली की 20 लाख रुपये मिळाल्यानंतर तुला कुठेही काम करण्याची गरज नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुला अजून काही अडचण आली तर तुझ्याकडे माझा नंबर तर आहेच. त्यामुळे तू मला कॉल करू शकतीस. तुला हवे तर मी पैसे देत राहीन, कारण मी आयुष्यभर तुझी ऋणी राहीन. म्हणूनच मी तुला आयुष्यभर मदत करत राहीन. रश्मीला मालकिणीचे हे शब्द ऐकून खूप आनंद झाला. तिने तिच्या नवऱ्याला फोन करून हा सर्व प्रकार सांगितला. पण पहिल्यांदा तिचा नवरा यावर तिला रागवला, कारण तो पुरुष आहे आणि कोणताही पुरुष आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषच्या स्वाधीन करू शकत नाही, हे उघड आहे. पण तिचा नवरा लोभी माणूस होता. त्याच्या मनाचीही थोडी चूक होती, त्यामुळे ती त्यात फसली होती. तिला एक मुलगी होती. ती तिच्या 2 भावांना सांभाळायची आणि जेवण वगैरे बनवायची. जे पैसे ती इथून पाठवायची ते पैसे तिचा पती दोन्ही हातांनी खर्च करायचा आणि त्याने काम करणे सोडून दिले होते. पूर्वी तो शेतकरी होता आणि कष्ट करून पैसे कमवत असे. पण रश्मीकडून खूप मोठी चूक झाली की ती ते काम करू लागली आणि गावाकडे पैसे पाठवू लागली. त्यामुळे तिच्या पतीने शेती करणेही सोडून दिले. 20 लाखांची रक्कम ऐकल्यानंतर तिच्या पतीने तिला लगेच परवानगी दिली आणि त्याने सांगितले की मला काही हरकत नाही, मला फक्त पैशाची चिंता आहे. जेव्हा रश्मीने मालकीणीला सांगितले की तिच्या पतीने होकार दिला आहे, तेव्हा मालकीण आनंदी झाली. आणि जेव्हा मालकिणीने तिला सांगितले की तिचा नवरा सुद्धा तयार आहे, तेव्हा रश्मीलाही आनंद झाला. मालकिणीने कपाटून 10 लाख रुपये रश्मीला ॲडव्हान्स म्हणून दिले आणि बाकीचे पैसे बाळ जन्माला आल्यावर देणार असल्याचे सांगितले. 10 लाख रुपये बघून रश्मीचे डोळे फिरले होते, कारण याआधी तिने एवढी मोठी कॅश कधीच पाहिली नव्हती. तिने दुसऱ्याच दिवशी आपल्या पतीला बोलावून घेतले आणि ती पैसे देत म्हणाली, तुमचे सर्व कर्ज फेडून टाका आणि बाकीचे पैसे आपल्या मुलांसाठी खर्च करा. रात्र पडताच मालकीने रश्मीला मालकाच्या खोलीत पाठवले. आज पुन्हा एकदा रश्मीने मालकिणीच्या डोळ्यात अश्रू पाहिले होते. कधी कधी स्त्री इतकी असहाय्य होती की तिला मजबुरीमुळे जे करायचे नाही ते करावे लागते. आज रश्मीला तिची मालकीण खूप असहाय्य वाटत होती. तिने रश्मीला मिठी मारली आणि म्हणाली, ज्या उद्देशाने मी तुला पाठवत आहे त्या हेतूने मला निराश करू नकोस. माझा हेतू पूर्ण हो आणि माझ्या पतीपासून तुला मूल हो, जेणेकरून माझ्या मुलाची उणीव पूर्ण होईल आणि माझा नवराही माझ्यापासून विभक्त होणार नाही. रश्मी मालकाच्या खोलीत गेली आणि मालकिणीने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या आणि त्या झोपायला दुसऱ्या खोलीत गेल्या. ती रात्र काढणे मालकिणीसाठी खूप कठीण होते. त्यामुळेच मॅडमने झोपेच्या गोळ्या खाल्ल्या होत्या आणि पुढच्या काही दिवसातच रश्मीची प्रकृती खराब होऊ लागली. तिला उलट्या होत होत्या. म्हणून मालकीण रश्मीला शहरातील सर्वोत्तम डॉक्टरांकडे घेऊन गेली होती. तेव्हा डॉक्टरांनी त्यांना अन्नाची बातमी सांगितल्यावर मालकीण आणि मालक खूप खुश झाले. मालकिणीपेक्षा मालक जास्त आनंदी होते. त्यांच्या आनंदाला काही सीमाच उरली नव्हती आणि रश्मीच्या डोळ्यांसमोर तिचे उरलेले 10 लाख रुपये तरळत होते. तिच्या लक्षात आले की मालक आणि मालकीण देखील खूप आनंदी आहेत. दोघांच्या डोळ्यासमोरून ते मूल फिरत होते. मालकाने मालकीण गरोदर असण्याची बातमी सर्व नातेवाईकांना दिली होती, कारण हे मूल मालकिणीच्या पोटी नसून रश्मीपासून जन्माला येईल असे कोणाला सांगायचे नव्हते. मालकाचे सर्व नातेवाईक सुद्धा खूप खुश होते, कारण त्यांना सुद्धा मालकाने दुसरे लग्न करावे असे वाटत नव्हते. मालकाला दुसऱ्याने लग्न करायचे असते तर त्याने ते आधीच केले असते. मालक इतका श्रीमंत होता की कोणत्याही स्त्रीने त्याच्याशी सहज लग्न केले असते. आता दोघांनीही सुटकेचा निश्वास सोडला, कारण त्यांची वर्षांची जुनी इच्छा पूर्ण होणार होती. सुरुवातीला वाटलं सगळं नीट होईल,
पण का कळत नाही, जसजसे दिवस जात होते तशी रश्मीची अस्वस्थता वाढत होती. ती काळजीत होती आणि मालक मालकीण त्यांच्या बाळाच्या आगमनाचे स्वप्न पाहत होते. ते दोघे पती पत्नी रश्मीची खूप काळजी घेत होते. रश्मीला खूप बरं वाटत होते की ती त्यांच्या घरात राहते आणि इतकी वर्षे त्यांची सेवा करते. आणि आज देवाने वेळ आणली की हे दोघे पती पत्नी तिची सेवा करत होते. जणू ती या घराची मालकीणच आहे. पण त्यांच्यासाठी एक नवीनच अडचण आली होती. मालकीण गरोदर असल्याचे कळल्यावर अनेक लोक तिला भेटायला येत होते आणि त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारत होते. मॅडम तर गरोदर नव्हत्या, म्हणूनच त्यांच्याकडे प्रत्येक प्रश्नांची उत्तरे नव्हती. त्यामुळेच त्या गोंधळून जायच्या. यामुळे त्रासलेल्या मालकाने सांगितले की आता आपले बंगल्यात राहणे योग्य नाही, कारण कुणी ना कुणी आमचा नातेवाईक इथे येत राहतो आणि त्यांच्या वेगवेगळ्या प्रश्नांना मालकीण उत्तर देऊ शकत नव्हती. त्यामुळे मॅडमच्या गर्भधारणेवर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. मालकाने सांगितले की असे होऊ नये की लोकांना काहीतरी चुकीचे समजू लागेल. एवढे मोठे पाहुण्यांच्या येण्यामुळे मॅडम आणि रश्मी दोघींनाही अडचणी येत होत्या, कारण रश्मीला त्यांच्यासमोर खूप काम करावे लागत होते आणि मॅडम त्यांच्यासमोर विश्रांती घ्यायच्या. म्हणूनच मालकाने मॅडमला सल्ला दिला की आपण आपल्या दुसऱ्या शहरात बांधलेल्या नवीन बंगल्यात रश्मीच्या डिलिव्हरीपर्यंत राहायला जाऊ. तेव्हा रश्मी म्हणाली की इथे येणाऱ्या पाहुण्यांना सांगता येईल की मॅडम आरामासाठी त्यांच्या माहेरी गेले आहेत. मालकाला ही रश्मीची कल्पना आवडली. मालकाने रश्मीला आणि मॅडमने त्यांच्या नवीन बंगल्यात शिफ्ट केले. या बंगल्यामध्ये त्यांच्यासोबत कोणीही नव्हते. मग मालकाने एक चौकीदार आणि एक नवीन मोलकरी तिथे कामाला ठेवले होते, कारण मॅडम आणि मालक आजवर रश्मीला कोणतेही काम करून देत नव्हते. या नवीन बंगल्यात त्यांना आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मालकाने उपलब्ध करून दिल्या होत्या. नवीन बंगल्यात आल्यानंतर त्या दोघी खूप निवांत होत्या आणि मालकीण रश्मीची खूप काळजी घेत होत्या. निसर्गाचा चमत्कार सुद्धा खूप विचित्र असतो. एकेकाळी रश्मी स्वतःसाठी देवाकडे मूल मागत होती आणि आज तिची मालकीण तिच्याकडे मुलासाठी तळमळत होती. तिची मालकीण खूप छान आणि दयाळू स्त्री होती. मग त्यांच्या बाबतीत चांगल्या गोष्टी का घडल्या नाहीत? खरंच चांगल्या गोष्टी चांगल्या माणसाच्या बाबतीत घडत नाही. वेळ निघून गेला आणि रश्मीला विचित्र विचार येऊ लागले. आठवडे महिन्यात बदलले. तिचे बाळ तिच्या पोटात लाथा मारायला लागले. पहिल्यांदा ते बाळ तिच्या पोटात हलू लागले. असे झाल्यावर तिला एक विचित्र भावना जाणवली. मध्यरात्री अचानक तिचे डोळे उघडले आणि ती उठून बसली. पोटाचा स्पर्श होताच तिला अंधारात काहीतरी विचित्र वाटले. तिला असे वाटत होते की तिचे मूल तिला बोलावून सांगत आहे की आई, मी तुझे मूल आहे, मला कोणालाही देऊ नकोस, मी तुझा आहे, मला नेहमी असे तुझ्याजवळच ठेव. त्यानंतर रश्मीला रोज अशी स्वप्ने पडू लागली. स्वप्न पडल्यावर ती घाबरून उठायची आणि रात्रभर जागी राहायची. खूप जागृत राहिल्यामुळे तिला अशक्तपणा जाणवू लागला आणि तिचे हृदय हळूहळू बदलू लागले, कारण आता रोज रात्री तिच्यासोबत असे काहीतरी व्हायचे. रात्री फक्त तिचे हृदयच नाही तर तिचा हेतूही बदलत होता. तिला तिच्या बाळाची काळजी वाटू लागली होती. आता ते 10 लाख रुपये तिला निरुपयोगी वाटू लागले होते. पण तिने अगोदर विचार केला होता की 3 मुले झाल्यावर तिला त्यानंतर मूल नको होते. तिच्यासाठी पैसा महत्त्वाचा होता, कारण तिला मुलगा आणि मुलगी दोघेही होते. विनाकारण दुसऱ्या मुलाला जन्म देण्याचे कारण काय होते? कारण या महागाईच्या जमान्यात तिचा उदरनिर्वाह करणे कठीण झाले होते आणि त्या व्यतिरिक्त मुलांचे संगोपन करणे हे मोठे काम होते. पण आता तिचा पूर्वीचा विचार चुकीचा ठरला आणि मूल हे पहिले असो वा शेवटचे, स्वतःचे मूल हे नेहमी आपलेच असते. तिच्या मालकिणीला तिची समस्या कळली होती. एके दिवशी मालकीण आणि मालक एकमेकांशी बोलत असल्याचे तिने ऐकले. मॅडम मालकाला सांगत होत्या की रश्मीचे मन वेळोवेळी बदलत आहे. मालक म्हणाले, हे शक्य नाही, असे होऊ शकत नाही, तिचं मन कधीही बदलणार नाही, कारण तिला पैशांची गरज आहे. मालक म्हणाला, हवे तर आपण तिला आणखीन पैसे देऊ. मॅडमने रश्मीला वारंवार विचारले की ती एवढी गप्प का राहते. मालक दर आठवड्याला नवीन बंगल्यात त्यांना भेटायला यायचे आणि रश्मीसाठी भरपूर फळं आणि सर्व आवश्यक वस्तू आणत आणि ते दर महिन्याला रश्मीला डॉक्टरांकडे उपचारालाही नेत होते. आणि तो दिवस आला ज्याची ते आतुरतेने वाट पाहत होते. डॉक्टर रश्मीला प्रसूतीची तारीख दिली होती. मालकीणने ताबडतोब मालकालाही सांगितले. तेव्हा ते खूप आनंदी झाले. मालकाने रश्मीच्या उपचारासाठी मालकीणीला खूप पैसे दिले होते. मी सांगितले होते की कोणत्याही गोष्टीची कमतरता पडली नाही पाहिजे. पण रश्मीची तिच्या बाळासाठी तिचे मन पुन्हा पुन्हा काळजी करत होते. रात्रीची वेळ होती आणि मालकीणीने रश्मीला सांगितले की आपल्याला सकाळी हॉस्पिटलमध्ये जावे लागेल, कारण तिच्या मुलाच्या जन्मासाठी फक्त आजची रात्र उरली होती आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तिला हॉस्पिटलमध्ये जाऊन ॲडमिट व्हायचे होते, कारण डॉक्टरांनी प्रसूतीची उद्याची तारीख दिली होती आणि तिचे ऑपरेशन करायचे होते. हे ऐकून रश्मीला भीती वाटू लागली आणि मग तिला ऑपरेशन करावे लागेल. तिने मनात विचार केला की नाही, मी माझ्या मुलाला कोणालाही देऊ शकत नाही, ते माझे मूल आहे आणि मी ते इतर कोणाच्या ताब्यात देणार नाही. नको ते मला 10 लाख रुपये. बाप जरी या मुलाचा मालक असला तरी त्याला जन्म देणारी मीच आई होते. बाबापेक्षा आईच्या हृदयात जास्त प्रेम असते.
जी बाळाला संपूर्ण 9 महिने पोटात ठेवते आणि 9 महिने माझ्या पोटात ठेवल्यानंतर मी माझ्या मुलाला दुसऱ्या आईला का देऊ? मी माझ्या पोटच्या मुलाला इतर कोणाच्याही हाती देऊ शकत नव्हते. मला वाटत होते की हे माझे मूल आहे. मी माझ्या बाळाला 20 काय 40 लाख रुपयांनाही कोणाला देणार नाही. रश्मीचे मन आता पूर्णपणे बदलले होते. पण तिने ॲडव्हान्स घेतलेल्या पैशाचं काय असा विचार ती करू लागली आणि तिने ठरवले की इथून पळून जायचे. रश्मीने पाहिले की मालकीन तिच्या खोलीत जाऊन झोपली होती. रश्मीने पटकन तिचे सामान पॅक केले आणि तिने गपचूप तिथून पळ काढला. पण काही अंतर पुढे गेल्यावर तिला वेदना होऊ लागल्या. कारण तिची उद्याची डिलिव्हरीची तारीख दिली होती. तिने कसेबसे स्टँडवर पोहोचून रात्रीची बस पकडली. तिला आता सहन होणार नाही असे वाटत होते. तिचे कधीही ऑपरेशन झाले नाही कारण तिची तिन्ही मुले नॉर्मल जन्माला आली होती आणि तिला वेदनांची सवय होती. तिने तिच्या मालकिनीची आणि मालकाची फसवणूक केली होती. तिने त्यांना खूप मोठा धोका दिला होता आणि तिथून पळ काढला होता. कारण तिला तिचं मूल हवं होतं आणि ते ती दुसऱ्या कोणाला देऊ शकत नव्हती. तिने मालकाची आणि मालकिनीची काय अवस्था होईल याचा विचार केला नाही. तिला फक्त तिच्या बाळाला सुखरूप जन्म द्यायचा होता. जवळपास 3 तासांचा प्रवास करून रश्मी तिच्या गावी पोहोचली. पण आता वेदना झपाट्याने वाढू लागल्या होत्या. ती तिच्या घरी गेली नाही कारण तिचा पती उरलेले 10 लाखांसाठी पूर्णपणे लालची झाला होता. रश्मी तिच्याकडे गेली तर तो तिला मालकिनीकडे परत घेऊन जाईल आणि तिच्याकडून सर्व पैसे घेईल अशी रश्मीला भीती होती. तिचा नवरा आधीच खूप लोभी माणूस होता. जो पुरुष आपल्या पत्नीला दुसऱ्या पुरुषाला 20 लाख रुपयांसाठी देऊ शकतो तो तिचे प्रेम कधी समजू शकत नाही. जेव्हा रश्मीने तिला सांगितले होते की आपल्याला 20 लाख रुपये मिळतील तेव्हा त्याला ते ऐकून किती आनंद झाला होता हे शब्दात व्यक्त करता येणार नाही. त्यानंतर तो रोज विचार करायचा की 20 लाख रुपये आले की मी हे करेन, मी ते करेन, मी हे घेईल, मी ते घेईल. त्याला पत्नी आणि मुलांपेक्षा पैसा जास्त प्रिय होता. रश्मी गावची खास दाई मालती आजीकडे गेली. त्याच आजीच्या मदतीने रश्मीने तिच्या मुलांना जन्म दिला होता. रश्मीने मालती आजीच्या घरी जाऊन जोरात तार थोपवले. उन्हाळ्याची रात्र होती. रश्मी तिकडून रात्री 2 वाजता निघाली होती आणि आता सकाळचे 5 वाजले होते. उन्हाळ्यात सगळे लवकर उठतात. दाईने दार उघडतात त्यांना रश्मीला पाहून खूप आश्चर्य वाटले. त्या म्हणाल्या की यावेळी तू सुरुवातीच्या दिवसात माझ्याकडे आली नाहीस. तुझी मुले तर आता खूप मोठी झाली आहेत. तू बरेच वर्षानंतर मुलाला जन्म देत आहे. आता तुला काय गरज होती? 3 मुलं असतानाही तू पुन्हा मुलाला जन्म देत आहे. रश्मी म्हणाली कदाचित ही देवाची इच्छा असेल. एवढे बोलून ती गप्प बसली. मालती आजी रश्मीला अनेक प्रश्न करत होती. रश्मी तिला म्हणाली की माझ्याकडे जास्त बोलायला वेळ नाही. मला खूप वेदना होत आहेत आणि माझ्या प्रसूतीची वेळ आली आहे. म्हणूनच मी तुमच्याकडे आले आहे. मला माझे मूल सुरक्षित आणि निरोगी हवे आहे. कृपया तुम्ही माझी लवकर डिलिव्हरी करा. रश्मीला भीती होती की मालकाची माणसे इथे येऊन तिचे मूल तिच्याकडून हिसकावून घेतील. तिला तिच्या मुलाला लवकरात लवकर इथून दूर घेऊन कुठेतरी दूर जायचे होते. कारण तिच्या नवऱ्यानेही तिला इथे पाहिले तर तो लोभापायी मूल रश्मीच्या मालकिनीला देईल अशी भीतीही तिला होती. म्हणूनच तिने ठरवले होते की ती घरी परत जाणार नाही. भीती आणि त्रासामुळे तिला वाईट वाटत होतं. जेव्हा रश्मीचे मालक आणि मालकीला समजेल की रश्मी त्यांच्या घरातून पळून गेली आहे प्रथम ते तिचा शोध घेण्याचा प्रयत्न करतील आणि त्यानंतर ती दोघीही तिचे मूल घेऊन तिच्यासोबत काय करतील कुणास ठाऊक. आत्तापर्यंत तिच्या वेदना वाढू लागल्या होत्या आणि मालकी आजी रश्मीची प्रसूती करून घेत होती. सुमारे 1 तासाच्या प्रयत्नानंतर रश्मीचे बाळ या जगात आले. तिच्या आनंदाला सीमाच उरली नव्हती. तिने ठरवले होते की ती तिच्या मुलाला उचलून लवकरात लवकर इथून निघून जाईल आणि ती काही झाले तरी आपले मूल तिच्या मालकाला आणि मालकिनीला देणार नाही. पण रश्मीने हा विचार केला नव्हता की तिच्या मालकिनीचे तिच्यावर खूप उपकार होते. त्यांनी तिला खायला दिले, घालायला कपडे दिले, राहायला जागा दिली आणि ते तिला पगारही चांगला देत होते. त्यांनी हे सर्व दिले नसते तर रश्मीच्या घरात खायला काहीच नव्हते. आणि त्या दोघांना मूल देण्याचे स्वप्न दाखवून तिने अचानक त्यांच्या डोळ्यांतील सर्व स्वप्ने हिसकावून घेतली आणि तिने त्या दोघांना 9 महिने इतके मोठे वचन दिले होते. जेव्हा ते वचन पूर्ण करण्याची वेळ आली तेव्हा ती त्यांना मूर्ख बनून इकडे पळून आली. तिने त्या दोघा नवरा बायकोंच्याही फिलिंगला दाद दिली नाही. त्या दोघांनीही तिच्यावर विश्वास ठेवला होता. तिचे मूल या जगात आले होते. तिच्या मुलाचा जन्म झाला तेव्हा 2-3 तासांच्या विश्रांतीनंतर ती तिच्या मुलाला घेऊन खूप दूर गेली. ते एक छोटेसे गाव होते जिथे फार कमी लोक राहत होते. तिथे ती एक झोपडी करून राहू लागली आणि तिने आपल्या मुलाला वाढवायला सुरुवात केली. कदाचित तिच्या पतीने आणि मालकिनीने तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला असावा. पण ती इतकी दूर गेली होती की त्यांना तिच्याबद्दल काहीच माहीत नव्हते. इथेही ती लोकांच्या घरी काम करू लागली. पण कदाचित तिला तिच्या कृत्याची शिक्षा भोगावी लागणार होती. कारण तिने त्या पती पत्नी दोघांनाही दुखावले होते. तिच्या कृत्याची शिक्षा तिला अशी मिळाली की एके दिवशी अचानक तिची प्रकृती बिघडली
आणि गावातील लोकांनी तिला विधवा समजून सरकारी दवाखान्यात दाखल केले. तिथे कळले की तिला कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराने ग्रासला आहे आणि तिला मृत्यू कोणत्याही दिवशी येईल हे सांगता येणार नाही. तिने तिच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तिच्या आयुष्याची संपूर्ण कथा तिच्या शेजारी राहणाऱ्या मानलेल्या बहिणीला सांगितली होती, जिने सुरुवातीला रश्मीला या गावात आल्यावर खूप मदत केली होती. आता रश्मीचा मुलगा 16 वर्षाचा झाला होता. तिचा मुलगा लहानपणापासूनच खूप हुशार होता, कारण मालकही खूप हुशार आणि प्रामाणिक माणूस होता. तो अगदी त्याच्या वडिलांसारखाच होता. रश्मी त्याला गावातील सरकारी शाळेत मोफत शिकवत होती. तिचा मुलगा अभ्यासात खूप हुशार होता. रश्मीच्या मुलाला वाढवण्यासाठी देवाने तिला कदाचित 16 वर्षे जिवंत ठेवले. पण आता रश्मीची तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली होती. रश्मीने तिच्या मानलेल्या बहिणीला सांगितले होते की मी मेल्यानंतर तू माझ्या मुलाला माझी सर्व कथा सांग आणि त्याला मालक आणि मालकिणीचा पत्ताही दे, जेणेकरून तो त्याच्या वडिलांना भेटेल आणि मला खात्री आहे की मालकीण त्याची खऱ्या आईप्रमाणे सांभाळ करेल. पण रश्मीने मानलेल्या बहिणीला रश्मीची अवस्था बघवली नाही आणि तिने तिच्या मुलाला सर्व काही सांगितले, जेणेकरून तो मालकाकडून म्हणजे त्याच्या वडिलांकडून काहीतरी मदत घेईल. कारण डॉक्टरांनी रश्मीच्या ऑपरेशनसाठी खूप खर्च सांगितला होता, अन्यथा तिला मरण पत्करावे लागणार होते. तिच्या मुलाला तिच्याबद्दल सर्व काही कळल्यावर त्याने तिच्या आईला म्हणजेच रश्मीला याबद्दल विचारले. तेव्हा ती घाबरली की त्याला हे कोणाकडून कळाले. मग त्याने मावशीकडून सर्व काही कळायचे सांगितले. तिच्या मुलाने तिचा जीव वाचवण्यासाठी खूप काही केले होते, पण पैशापुढे तिचा 16 वर्षाचा मुलगा हतबल होता. मग एके दिवशी रश्मीचा मुलगा रश्मीला मावशीकडे सोडून तो मावशीने सांगितलेल्या पत्त्यावर दिल्लीला आला. रश्मी तिच्या मुलाला दिल्लीत जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला, पण त्याने तिचे ऐकले नाही. कारण तिला असे वाटत होते की जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत माझ्या मुलाने माझ्या जवळच राहावे. मालक आणि मालकिणीच्या बंगल्यावर गेल्यावर गेटवर वॉचमन त्याला आत जाण्यापासून रोखत होता. तितक्यात मालक आणि मालकीण एका कारमधून आले. तेव्हा त्यांची नजर गेटवर वॉचमनसोबत हुज्जत घालत असलेल्या मुलावर पडली. तो रश्मीचा मुलगा असल्याचे वॉचमनला वारंवार सांगत होता, पण वॉचमन सुद्धा इथे काही दिवसांपूर्वी कामाला लागला होता. त्यामुळे त्याला तो मुलगा काय बोलत आहे हे समजत नव्हते. मालकाने वॉचमनला विचारले, तो गेटवर कोण मुलगा आहे आणि त्याला काय पाहिजे आहे? तर वॉचमन म्हणाला, काही नाही साहेब, तुम्ही लक्ष देऊ नका, मी बघून घेतो. तेव्हा तो मुलगा मोठ्याने म्हणाला, साहेब, मी रश्मीचा मुलगा आहे, मला तुमची मदत हवी आहे. तेव्हा ते ऐकून मालक स्तब्ध झाले आणि मालकीण घरात प्रवेश करणार होती. तितक्यात तिने मागे वळून बघितले. मालकाने वॉचमनला सांगून त्या मुलाला आत पाठवायला सांगितले. मालक आणि मालकीण त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. त्या मुलाने पाणी मागितले. तिथे उभे असलेल्या नोकराने मालकिणीच्या सांगण्यावरून लगेच त्या मुलाला पाणी आणून दिले. पाणी पिल्यावर त्याने संपूर्ण हकीकत मालक व मालकिणीला सांगितली. मालक आणि मालकीण खूप रागावले आणि त्याचे म्हणणे ऐकून त्यांना वाटले की हा मुलगा खोटं बोलत आहे. पण जेव्हा मालकाने त्याचे स्वरूप जवळून पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले, कारण मालकाच्या गालावर एक लहान चामखीळ होती आणि त्या मुलाच्या गालावरही चामखीळ होती आणि तो मुलगा हुबेहूब मालकासारखा दिसत होता, ज्यावरून हा मुलगा मालकाचाच मुलगा असल्याचे स्पष्ट होत होते, कारण तो त्यांचाच मुलगा होता. मालक आणि मालकीण त्यांची इतक्या वर्षाच्या रागामुळे त्या मुलाने रश्मीची मदत करू नये अशी त्यांची इच्छा होती आणि त्यांनी गावी न जाता त्यांच्यापाशीच राहावे असे ते म्हणत होते. पण तो म्हणत होता, तुम्ही माझ्यासोबत चला आणि माझ्या आईचा जीव वाचवा. तिला उपचारासाठी शहरात न्यावे लागेल आणि तिचे ऑपरेशन करावे लागेल, अन्यथा तिचा मृत्यू होईल. जर तुम्ही तिचा जीव वाचवला तरच मी तुमच्यासोबत इथे शहरात राहील, नाही तर मी पुन्हा कधीच तुमचे तोंड पाहणार नाही. मालक म्हणाले, आम्ही एवढे सुद्धा वाईट नाही, आम्ही तिची नक्कीच मदत करू. राहिला तुझ्या आमच्यासोबत राहण्याचा प्रश्न, ते तुझ्यावर अवलंबून आहे, आम्ही तुला जबरदस्ती करू शकत नाही. त्या लहान मुलालाही मालकाचे म्हणणे पटले. मालक आणि मालकिणीला आजपर्यंत मूल झाले नव्हते आणि रश्मी पळून गेल्यावर त्यांची मुलाबद्दलची इच्छा संपली होती. कारण मालकाने सांगितले की कदाचित देवाची इच्छा नसेल की आम्हाला मूल व्हावे आणि आता देवाहून मोठं काही नाही. हे सगळं विचार करून त्याने मुलाचा विचार मनातून काढून टाकला होता, कारण तो माणूस पूर्णपणे रश्मीवर अवलंबून होता. जेव्हा ते दोघेही त्या मुलासोबत रश्मीला भेटायला आले तेव्हा तिला पाहून त्यांच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. आत्तापर्यंत आजारपणामुळे तिला खूप त्रास होत असल्याचे पाहून त्यांनी तिला माफ केले होते, पण त्यांनी तिच्याकडे तक्रार केली की तू आमच्याशी चांगली वागली नाहीस. आम्ही जगातील लोकांशी खोटं बोललो हे तुला माहीत आहे. जेव्हा तू पळून गेली तेव्हा आम्ही लोकांना सांगितले की आमच्या बाळाला कोणीतरी हॉस्पिटलमधून चोरून नेले आहे. 16 वर्षानंतर आम्ही आमच्या मुलाला असे बघू हे आम्हाला फारसे माहीत नव्हते. रश्मीने हात जोडून मालक आणि मालकिणीची माफी मागितली. दोघांनीही तिला माफ केले आणि त्या लोकांनी तिला शहरात नेले आणि एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिचे ऑपरेशनही केले. कदाचित देवाने तिला जीवनदान दिले असेल. तिची खूप मोठी चूक होती, ज्यासाठी तिला मरावे लागले असते तेही कमीच होते, पण ते तिच्या मुलाच्या प्रार्थना आणि मेहनतीचे फळ होते.
गावाकडे रश्मीच्या मुलांनाही कळलं की त्यांच्याही जिवंत आहे. तिच्या पतीचा 9 वर्षापूर्वी अपघातात मृत्यू झाला होता. तिच्या मुलांनी तिला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. एक प्रकारे तिने तिच्या मुलांनाही दुखावले होते. ती तिच्या 3 मुलांना सोडून निघून गेली होती. तिची तिन्ही मुलं आता तरुण झाली होती आणि मालकाचा मुलगा 16 वर्षाचा झाला होता आणि तो 16 वर्ष त्याच्या वडिलांपासून दूर राहिला. रश्मीने मालक आणि मालकिणीचा मुलगा त्यांच्या स्वाधीन केला होता, पण त्यांच्या मुलाने रश्मीला त्याची आई मानले होते. त्याला संपूर्ण वास्तव माहीत होते. रश्मी त्याला म्हणाली, बेटा, कदाचित हा माझ्या चुकीचा पश्चाताप आहे. मी माझी चूक अशा प्रकारे सुधारू शकते. मी आता या पती पत्नीवर अन्याय करू शकत नाही. त्यांच्यामुळेच माझा जीव वाचला आहे. मी तुला भेटायला येत जाईल, पण तुझे खरे वडील मालकच आहे. त्यानंतर रश्मीने आपल्या मुलाला मिठी मारली आणि जोरजोरात रडू लागली. त्यानंतर ती तिच्या मुलांकडे गावी गेली. आता ते लोक त्यांच्या आयुष्यात आनंदी आहेत आणि रश्मी सुद्धा तिच्या मुलांसोबत तिकडे आनंदी राहू लागली आहे. एवढ्या वर्षानंतरही मालक आणि मालकीने त्यांचे वचन पाळले आणि त्यांनी रश्मीला उरलेले 10 लाख रुपये दिले. रश्मीला ते 10 लाखांची गरज नव्हती, पण ते म्हणाले, आता तुझा नवराही नाही, हे पैसे तू ठेव, तुला ते उपयोगी पडेल. या चांगल्या पती पत्नीचे रश्मीने खूप वाईट केले, याचे तिलाही वाईट वाटत होते. पण तिच्या धाकट्या मुलाच्या आठवणी आजही तिला सतावतात. जेव्हा तिला त्याची आठवण येते तेव्हा ती त्याला दिल्लीला भेटायला जाते. मालकाने लोकांना सांगितले की हा त्यांचा मुलगा आहे, जो हॉस्पिटलमधून 16 वर्षापूर्वी चोरीला गेला होता. रश्मीचे